मंदी तेजीच्या गर्तेत असलेल्या भारतीय शेअर बाजारात सध्या काहीसं भीतीचं वातावरण आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार साशंक आहेत। अशा परिस्थितीत शेअर बाजारात सातत्याने घसरण होऊ लागली आहे। आज दिवसभरात सेन्सेक्स 1342 अंकांनी घसरून 76863 वर आला, तर निफ्टी 394 अंकांनी गडगडला आणि 23866 वर बंद झाला। शेअर बाजारातील ही नकारात्मकता अनेकांच्या छातीत धडकी भरवत आहे। भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा तीव्र घसरण दिसून आली। दिवसभरात सेन्सेक्स 1342 अंकांनी घसरून 76863 वर बंद झाला, तर निफ्टी 394 अंकांनी खाली येऊन 23866 वर स्थिरावला। या घसरणीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार मूल्य 441 लाख कोटी रुपयांवर आलंय। गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने विक्रीच्या म्हणजे सेल ऑफ मोडमध्ये आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे। मंगळवारी मात्र काही बड्या गुंतवणूकदारांनी खरेदी करून बाजारात चैतन्य आणलं। प्रामुख्याने क्रूड ऑइल किमतीत झालेली घसरण आणि जागतिक तणाव कमी होण्याच्या आशेने मंगळवारी सेन्सेक्स वाढला, पण आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली। पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि क्रूड ऑइलच्या किमतीत होणारी चढ-उतार यामुळे शेअर बाजारातील अस्थिरता कायम आहे। काही तज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किमतीत जाणून-बुजून चढ-उतार करून जादा नफा कमवण्याचा प्रयत्न होतोय। तसंच शेअर बाजार घसरल्यानंतर मोठे गुंतवणूकदार खरेदी करून स्वतःचा फायदा बघतात। या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी मंदी दिसून येतेय।